तर राजकीय अन्याय करून झोपीची सोंग घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना जागा करण्यासाठी आणि आमच्या समाजाच्या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवतडे यांना जागा करण्यासाठी आज आम्ही मराठा समाजाने ठाईनाद आंदोलन आम्ही तिथं केलेलं आहे। 1993 नंतर गेल्या 32 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी सर्व समाजाला माफर करून तिथं संधी दिलेली होती। भाजपची सत्ता आल्यानंतर वरिष्ठ भाजपच्या लोकांकडे आम्ही सातत्याने मागणी करत होतो। सर्व पक्षांनी सर्व समाजाला न्याय दिलाय। यंदा सर्वसाधारणासाठी जागा आहे, तिथं मराठा समाजाचा वापर करून आपण तिथं न्याय देण्याची भूमिका घ्यावी सातत्याने आम्ही मागणी करत होतो। या जिल्ह्यातले सर्व आमदार असतील, पालकमंत्री असतील, आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले। गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही तिथं आंदोलन करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही रक्तानी पत्र लिहिलंय, मुंडन आंदोलन केलं, मूक आंदोलन केलेलं आहे, अर्धनग्न आंदोलन केलं, काळ्या कलरने आम्ही रंगपंचमी तिथं साजरी केली, रूपाबणीला महाआरती केली। आज आम्ही थालीनादा तिथं आम्ही आंदोलन केलेलं आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमची मागणी आहे, येत्या 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष तिथं निवड आहे। पहिला 1.25 वर्ष तुम्ही कुणबी मराठा तुम्ही तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष करा किंवा महापौर विनायक कोंडाल यांचा राजीनामा घेऊन तिथं मराठा समाजाचा महापौर करा। 2.5 वर्षाचा हा महापौर कार्यकाळ आहे। 2.5 वर्षानंतर तिथं परत चिठ्ठी निघणार आहे। रोटेशन पद्धत चिठ्ठी असल्यामुळे सर्वसाधारणची चिठ्ठी नसणार आहे। तिथं ओबीसी पुरुष किंवा एससी पुरुषची चिठ्ठी आणणार आहे। एक तर तुम्ही 1.25 वर्ष विनायक कोंडाल यांचा महापौर कार्यकाळ संपल्यानंतर मराठा समाजाचा तुम्ही तिथं महापौर करा। जसं लोकसभेला मराठा समाजाने तुम्हाला मतपेटीतून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलात। महापौर निवडीनंतर जिल्हा परिषदची तिथं निवडणूक होती, मराठा समाजाला महापौर न केल्यामुळं भाजपचं जे मिशन 55+ तिथं जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं स्वप्न होतं, मराठ्यांनी तिथं 38 वर त्यांचं रथ तिथं रोखलेलं आहे। जर 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं नाही, 1.25 वर्ष महापौरचा निर्णय यांनी घेतला नाही, तर येणाऱ्या काळात संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यासहित महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरून 2029 पर्यंत आम्ही सातत्याने तुम्ही जे अन्याय केला त्याचा आम्ही संपूर्ण तालुका फिरून आम्ही या संपूर्ण आम्ही तिथं समाजाला सांगणार आहे। आणि 29ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच मराठा समाज तुम्हाला मतपेटीतून तिथं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।